डीव्ही देशमुख कुठे आहेत? डीव्ही देशमुख कुठे आहेत? ते शाळेच्या कामासाठी बाहेर गेलेत. तुम्ही बसा ना साहेब. पाहुणचारासाठी आलो नाही आम्ही इथे. तुम्ही सगळे शिकवता ना इथे? हो. तुम्ही हे लक्षात ठेवा आणि तुमच्या त्या डीव्हीला सांगा, मोठ्या दिमाखात आमची बदनामी करत होता सगळ्यांसमोर. या राजेश शिर्केशी पंगा घेतलाय म्हणा. जमीन आमची, शाळा आमच्या आजोबाच्या नावावर आणि बदनामी पण आमचीच. त्याला सांगा, म्हणून जर मनात आणलं ना आम्ही काही कळायच्या खोट्यात नव्हता करून टाकू. जाऊन सांगा तुमच्या त्या डीव्हीला. आपला काहीतरी गैरसमज झालाय साहेब. देशमुख सरांचा हेतू अतिशय प्रामाणिक आहे. हे प्रामाणिकपणाचे धडे तुमच्या शाळेत देतात तेवढे खूप आहे. आयत्या वेळेवर नागोबा व्हायला बघतोय तुमचा सर. त्याला सांगा गैरसमज तुमचा होतोय, आमचा नाही. त्यांना असं वाटत असेल की आम्ही सहजासहजी माघार घेऊ, पण नाही. ते कधी शक्य नाही. राजेश शिर्क्यांच्या प्रतिष्ठेला हात घातलाय त्यांनी. अरे उपकार समजा की ही शाळा आम्ही बंद करत नाही आहोत, फक्त दुसरीकडे हलवतोय. नाहीतर त्या क्षणी बंद केली असती. 3 दिवस येतो. 3 दिवस. त्या 3 दिवसात तुमचा जो काही सिलेबस राहिला असेल तो पूर्ण करा आणि ही शाळा खाली करा. आतापर्यंत अनेक प्रॉब्लेम्स आले, पण इतकं टेन्शन मध्ये मी तुम्हाला कधीच बघितलं नव्हतं. खरं तर तुम्ही रिलॅक्स राहायला हवं आणि टेन्शन घ्यायला हवं ते डीव्ही देशमुखांनी. कारण की त्यांनी तुमच्याशी दुश्मनी घेतली आहे. काही झालं तरी शेवटी तुम्ही राजेश शिर्के आहात. आम्ही आमचं तोंड का उघडत नाही ते तुला कळणार नाही. आय नो. मला सगळं माहिती आणि म्हणूनच मी याच्यावर उपायही काढला. कोणता? मंगलाताई. हॅलो. का हो रणवीर, तुमच्या हॅलूत नेहमीसारखं दम नाही. काय झालं म्हणायचं? तुम्हाला सगळं माहितीच आहे. आम्ही तुम्हाला तवाच सांगत होतो डीव्ही सरांबाबत घाई करू नका. काय जे व्हायचं ते झालं. आता आम्हाला याच्यातनं बाहेर काढा. आम्ही काय करायचं तेवढं फक्त सांगा. आमच्या वतीने डीव्हींशी बोला. आता एवढंच ना? ते काम तर कवच झालं. तुमचा फोन येण्या अगोदरच डीव्ही सरांशी बोललो की आम्ही. ते येत आहेत ना आम्हाला भेटाया. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तुमचं आमच्यावर पूर्वीसारखंच लक्ष आहे म्हणायचं तर. रणवीर, तुम्ही आमच्या नजरेच्या बाहेर जाऊ नये म्हणून तर ही धडपड. काय बाकी काही नाही. पण आता बंधुराजांना तुमच्या नजरेच्या टप्प्यात ठेवा, नाहीतर पुन्हा गडबड करायची. हा, बाकी काय असेल ते भेटल्यावर बोलूच की. कसं? ठेवू फोन. बाय. हा. त्याने डीव्हीना भेटायला बोलवलंय. आता सगळं ठीक होईल. मंगलाताई सगळं सांभाळून घेतील. प्रॉब्लेम आहे फक्त एकाच व्यक्तीचा, विक्रमादित्य राजे. 3 दिवसात जर काही शाळा खाली केली नाही तर आम्ही स्वतः या शाळेवर बुलडोझर फिरवू. सांगा त्या डीव्हीला, म्हणून हा आमचा शब्द आहे. आमचा आदित्य राजे शिर्के आमचा शब्द आहे.
फक्त 3 दिवस. काय ज्युनियर कॉलेजचं काम कुठवं आलं डीबी सर? काय बी झालं तरी काम थांबाय नको. आम्ही आहोत ना. तुमची नात बी आता मास्तरीन झाली आहे ना व? बरं आहे की या कामात घरचं कुणी माणूस सोबतीला असलं तर बेसच आहे. काय खरं का खोटं? आणि येळ आली तर तुमच्या लेकाला बी तुमच्याच कॉलेजात चिटकून टाकू की. हा कसं? मला इथे कशासाठी बोलावण्यात आलं ते समजेल का? आता काय समजायचं राहिलं डीवी सर? घ्या आधी चहा घ्या. नो थँक्स. मी अजूनही पथ्य पाळतो. खरंच की तुम्ही साखरवाली चाय घेत नाही का? आम्ही विसरलोच. मला कारण समजेल? आता कसं आहे बघा डीवी सर, राजकारण किती वंगाळ असतं या. हे काय तुमच्या वाणी इदवान माणसाला आम्ही सांगाय नको. आम्हाला बी कधी कधी या राजकारणाची लई लाज वाटते बघा. आपल्या कामावर घरच्यावर प्रेम करणाऱ्या माणसानं तर राजकारणात कधीच पडू नये. त्यात आता तुमचे किती दिवस राहिले हो? म्हणजे रिटायर्ड व्हायला म्हणते मी. आता कसं आहे बघा, तुमची इद्दता फक्त राजे शिर्केंच्या शाळेपोतर राहणं बरं नाही का? अहो तुमच्यासाठी आम्ही लई पुढचा विचार करून ठेवलाय. आम्हाला बी तुमची काळजी वाटते. आता हे समज तुम्हाला सांगता येतं, त्यांना नाही सांगू शकत ना. अहो डीवी सर, ते राजे शिर्के कुणाचे नाहीत बघा. येळ आली तर कुणाचं जीव घ्याय बी कमी करणार नाहीत. मंगलाताई, माझी आणि माझ्या परिवाराची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मी जरी पथ्य पाळत असलो तरी कधीतरी समोरच्याचा मान ठेवण्यासाठी आवर्जून पथ्य मोडतो सुद्धा. पण जे लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी चहाचा कप पुढे करतात त्यांच्याकडे मी पाणी सुद्धा घेत नाही. तुमच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आलाय. अहो एखाद्या लोकप्रतिनिधींनी न्यायाची बाजू उचलण्याऐवजी एखाद्या घराण्याची दलाली करण्यात धन्यता मानावी यासारखं दुर्दैव ते काय. मंगलाताई, तुमच्याविषयी एक चांगली इमेज आमच्या डोळ्यासमोर होती. जाऊ द्या, पण जाता जाता एक सांगतो की नेत्यानं भाषण करून सभा गाजवाव्यात, पण सभेसाठी खुर्च्या मांडण्याचं काम करू नये. नमस्कार. येतो. बाबा प्लीज तुम्ही गप्प बसू नका, काहीतरी बोला. तुम्ही हे जे सगळं करताय ते करणं खरंच आवश्यक आहे का? बाबा त्या लोकांची वैर घेणं म्हणजे विषारी सापाच्या शेपटीवर पाय देण्यासारखं आहे. त्यांच्या स्वार्थासाठी ती माणसं तुमची बदनामी करायला मागे पुढे बघणार नाहीयेत. अहो शाळेत येऊन सगळ्यांसमोर धमकावून गेलेल्या त्या माणसांना तुमची ही समजुतीची भाषा काय कळणार आहे? बाबा प्लीज, आम्ही काय सांगतोय त्यावर विचार तरी करा. बाबा या वेळात खरंच आम्हाला तुमची काळजी वाटते. आयुष्यभर जीव मुठीत धरून बसायचं आणि मूठ उघडली की आयुष्य रेषा पाहून घाबरून जायचं.
दादू दादू तुमचा स्वभाव आम्ही ओळखत नाही का? अगदी काहीच नसताना रोपट्याचा वटवृक्ष केलाय तुम्ही. पण दादू, आता प्रश्न असा पडतो की त्या वटवृक्षाला सांभाळायचं की वटवृक्षाचा विस्तार करणाऱ्या दादूंना? ठीक आहे, सोडतो मी सगळं. बस. दादू, पैशाच्या घमेंडीनं आंधळे पण आलंय त्या राजे शिर्क्यांना, आणि होत्याचं नव्हतं करायला त्यांना वेळ नाही लागणार. अगं मग सत्यमेव जयते या शब्दाला काय अर्थ राहतो बेटा? आपलं म्हणणं न्याय्य आहे ना, खरं आहे ना, सत्य आहे ना, मग भ्यायचं कशाला? भीती तर त्यांना वाटली पाहिजे बेटा. दादू, भीती, प्रेम, आपुलकी, चांगलं वाईट ह्या गोष्टी त्यांच्या डिक्शनरीत नाही आहेत. त्यांना फक्त पैसा, घमेंड, मारणं, सूड उगवणं एवढंच कळतं. दादू दादू, तुमची खूप काळजी वाटते हो आम्हाला. माझी काळजी सोड. ही जी काही शाळा उभी केली ना मी, यात माझं आयुष्य खर्ची झालं. हे माझं खर्ची झालेलं आयुष्य तू पुढं खांद्यावर घ्यावंस, ही शाळा तू मोठी करावीस अशी माझी इच्छा आहे. आणि माझी खात्री आहे की तू समर्थ आहेस. तूच ही शाळा पुढं मोठी करणार आहेस, खूप मोठी करणार आहेस. देऊ, माणसाचा जन्म या शब्दात ज म्हणजे जगणं आणि म म्हणजे मरणं हे दोन शब्द आलेले आहेत. कोणीच अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही आहे. म्हणून उद्या मरणार या भीतीनं आत्ताचं जगणं आपण सोडून द्यायचं नाही बेटा. उलट आपल्याला जे खरं वाटतं, प्रामाणिक वाटतं, तसं जगत राहायचं. देऊ बेटा, उद्या मी नसेल, मग माझ्या मागं काय करणार? तुलाच वाढवायचं हे सगळं. आणि माझी खात्री आहे की तू ते वाढवशील. तुझ्यात तेवढं सामर्थ्य आहे. मी माझी स्वप्न तुझ्यात पाहतोय आणि माझी खात्री आहे की तू पूर्ण करशील.
काय साक्षी मॅडम, हेही जमतं तुम्हाला? हेही म्हणजे? हेच अभ्यास वगैरे करणं. हो, सगळ्या चांगल्या गोष्टी करता येतात मला. कळलं? अभ्यास करून IPS ऑफिसर व्हायचं आणि तुझ्यासारख्यांना चांगला धडा शिकवायचा ना. काय काय बोललीस? रात्रभर घराबाहेर असतोस ना, म्हणून म्हटलं. तू वटवाघूळ आहेस का रात्रीचं घराबाहेर पडायला? मॅडम, हे असं रात्रभर घराबाहेर असतो ना, त्याचेच पैसे मिळतात मला, कळलं ना? आय मीन हे रात्रभर काम करतो म्हणून चाललंय सगळं. आणि काय ग, मी तुला म्हटलं तर तू अशी रात्रभर अभ्यास करत बसतेस. पुस्तकी किडा. किडा काय? का मला वटवाघूळ म्हणताना कसं तोंड चुरू चुरू चाल. प्रिन्स विक्रमादित्य, प्रिन्स विक्रमादित्य, श्रावणी देशमुख. ओळखलं का? आपण त्या दिवशी पार्टीत भेटलो होतो, राईट? श्रावणी. हॅलो विक्रमादित्य. हॅलो, एक्सक्यूज मी, आय एम टॉकिंग टू यू. श्रावणी, अगं काय चाललंय? कशाला त्याच्या मागे जातीयेस? नाही सापडणार तो तुला. नाही सापडणार काय? तू त्या दिवशी माझी त्याच्याशी ओळख करून दिली होतीस ना, तेवढ्यात कसा विसरतो हा? अगं प्रिन्स, हॅलो, एक्सक्यूज. नाही ओळखणार तो तुला. नको त्याच्या मागे जाऊस. चल. अगं पण तो इतक्या लवकर मला कसा काय विसरू शकतो? हाऊ इनोसेंट यू आर. अगं तो विक्रमादित्य राजशिर्के आहे. तुझी ओळख होऊन काही तास तर झालेत. तो त्या मुलीला पण विसरू शकतो जिच्याबरोबर तो अख्खी रात्र घालवतो. एक्सेप्ट संजना. ही कांट डू दिस टू मी यार. जस्ट चिल यार. अगं तू इथपर्यंत पोचलीयस ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुझी त्याच्याशी ओळख झाली म्हणजे तो तुझा मित्र वगैरे नाहीये. तुझ्यासारखी प्रत्येक मुलगी त्याच्याबरोबर विकेंडला फिरत असते. पण मी त्यातली एक नाहीये. जर तो विक्रमादित्य राजशिर्के आहे ना, तर मी श्रावणी देशमुख आहे. अँड बाय द वे, त्या इतर मुलींपेक्षा मी कैक पटीने सुंदर आहे, लक्षात ठेव. मे बी, बट यू आर नॉट हिज टाइप्स.